नीट पेपर फुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर फेरपरीक्षा तयारीबाबत आज आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा। शेतकऱ्यांची 25 रुपये दरानं कांदा खरेदीची मागणी, शासनाच्या निर्णयानं शेतकरी असमाधानी, उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं। 25 रुपये प्रति किलोनं कांदा खरेदीची मागणी। रिक्षा भाडेवाढीपासून मुंबईकरांना तुर्तास दिलासा, अद्याप रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो 30 जूनला धावणार, 30 जूनपर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करा, मुख्यमंत्र्यांचे पीएमआरडीला आदेश। मेट्रोमुळे आयटी हबमधील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषेवरून वाद, परप्रांतीय तरुणाचा मराठीत बोलण्यास नकार, परप्रांतीय तरुणाकडून अरेरावीची भाषा। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर एपॉक्सी प्रक्रिया, अधिक महिना संपताच एपॉक्सी प्रक्रिया, 15 जून नंतर 3 दिवसामध्ये प्रक्रिया होणार पूर्ण। नाशिकमध्ये नंदिनी नदीची स्वच्छता मोहिमेत मंत्री गिरीश महाजनांचा सहभाग, जागतिक पर्यावरण दिनी नदी स्वच्छ। यंदाही विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळणं अशक्य, शालेय गणवेशासाठी केवळ 240 रुपये मंजूर, गणवेशाचा कापड शिलाईचा खर्च कसा भागवायचा, मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचा सरकारला सवाल। संकटातील बेस्टची राज्य सरकारकडे मदतीची धाप, बेस्ट समिती अध्यक्षांचं एकनाथ शिंदेंना पत्र, ग्रॅच्युइटी देयक देण्यासाठी निधीची मागणी। गृह कर्जदारांना आरबीआयचा दिलासा, सलग तिसऱ्यांदा रेपो रेट जैसे थे, रेपो रेट 5.25% कायम, मध्य आशियातील तणावाचा परिणाम। पिंपरी चिंचवडमध्ये आरोपीच्या घरावर हातोडा, कर्नल सिंग विरखाचं घर जमीनदोस्त होणार, सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची कारवाई। भारताच्या T20 कर्णधारपदी श्रेयस अय्यरची निवड होण्याची शक्यता, सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयसची वर्णी लागणार, सूत्रांची माहिती। T20 संघाचा नवा सरपंच श्रेयस अय्यर होणार का, याकडे लक्ष। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारताबाबत बडबड, भारतानं अमेरिकेचा फायदा घेऊन खूप कमावलं, भारताकडून प्रचंड टॅरिफ, आम्हाला काही नाही, आता स्थिती बदलली, आम्ही टॅरिफ लावून कमावलं, तडजोड करायला आम्ही तयार, मोदी माझे चांगले मित्र, ट्रम्प यांचं वक्तव्य।